मित्रांनो, एमपीएससीच्या अंडर 109 जागेची जी महत्वाची पदभरती आहे, मागच्या 2 महिन्यापूर्वी स्टार्ट झालेली होती. तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर कालच्या डेटला महत्वाची सिलेबसची अपडेट आलेली आहे. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. अशा पद्धतीचा पूर्ण जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये महत्वाची काही व्हॅल्युएशन झालेली आहे, याची सुद्धा अपडेट तुम्हाला मी काल दिली. YouTube वरती 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काय ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस मध्ये नव्याने व्हॅल्युएशन झालेली आहे त्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. एक्झामच्या पॅटर्न बद्दल सुद्धा सांगितलं. जवळपास 200 गुणाची तुमची एक्झाम होईल. 100 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण, असे 200 गुणाची तुमची एक्झाम होईल. MCQ बेस्ड तुमची पहिला पेपर होईल, त्याच्यानंतर 50 मार्काची तुमची मुलाखत होईल. असे 250 मार्क तुम्हाला या ओव्हरऑल प्रोसेस मध्ये असतील. महत्वाच्या 2 स्टेप असतील. पहिली स्टेप मध्ये MCQ लेवलची एक्झाम होईल आणि त्याच्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होईल 50 मार्काचा. असं 250 मार्कापैकी तुमचं जे आहे ते फायनल सिलेक्शन होणार आहे. सिलेबस मध्ये काय महत्वाचे अपडेट झाले ते तुम्ही टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर ते पीडीएफ डाउनलोड करून बघून घ्या. आणि महत्वाचे जेही आपले सब्जेक्ट असतील जसे की ज्युरिस्प्रुडन्स, अशा पद्धतीच्या तुम्ही ज्या नोट्स स्वतःच्या बनवू शकता. आता हे जे महत्वाचे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साईटवरती महत्वाचे पीडीएफ आहेत, ज्याच्यामध्ये फार्मसी ऍक्ट असेल, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट असेल, नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हा महत्वाचा ऍक्ट असेल, एनपीपीए असेल, पॉयझनस ड्रग आणि सबस्टन्सेस असेल, तर या सर्व महत्वाच्या पीडीएफ तुम्ही ऑथराइज साईटवरून अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. ज्युरिस्प्रुडन्सच्या सर्व महत्वाच्या अपडेट किंवा ज्या ऍक्ट आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑफिशियल साईटवरती गव्हर्नमेंटच्या भेटून जातील. अशा पद्धतीच्या नोट्स काढून तुम्ही तुमच्या ज्या महत्वाच्या स्वतःच्या नोट्स आहेत त्या या साईडने इथे बनवू शकता. आतापर्यंत ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम मध्ये विचारलेले महत्वाचे MCQ असतील ते तुम्ही अशा शॉर्ट फॉर्म मध्ये इथे मेन्शन करू शकता. महत्वाचा फॅक्च्युअल डाटा असेल, महत्वाचे काही की नोट्स असतील, त्याचबरोबर महत्वाच्या आणखीन ज्या पुस्तकामध्ये काही गोष्टी कव्हर केलेल्या नसतील किंवा ज्या पीडीएफ मध्ये काही गोष्टी कव्हर केलेल्या नसतील आणि एक्झाम मध्ये विचारलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये स्वतःच्या ज्या नोट्स मेकिंग आहेत त्या करू शकता. तर या पद्धतीने काही गोष्टी मी इथे हायलाइट केलेल्या आहेत. काही महत्वाचा कंटेंट असेल तर तो इथे मी मेन्शन केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्युरिस्प्रुडन्ससाठी जो तुमची स्टडी आहे किंवा स्वतःच्या नोट्स आहेत अशा पद्धतीने बनवू शकता. ही जी पोस्ट आहे ही अप्लाइड पोस्ट असल्या कारणाने ज्युरिस्प्रुडन्स असेल, कॉलॉजी असेल, सुटिक्स असेल, अॅनाटॉमी, पॅथोफिजियोलॉजी असेल, याच्यावरती येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न हे बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे महत्वाचे हे पहिले सब्जेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाकीचा जोही सिलेबस असेल तो ठरवली तुम्ही इथं अपडेट करू शकता आणि व्यवस्थित तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवू शकता. यावर महत्वाच्या ज्याही इथून पुढच्या महत्वाच्या अपडेट्स असतील युट्यूबचं चॅनल पीव्ही थोरात मराठी आणि टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती सर्व महत्वाचे अपडेट तुम्हाला मी इथून पुढे देणार आहे. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर या दोन्ही सोशल मीडियाच्या पेजला मला नक्की जॉईन करा.